काय करायलीस? काय करायलीस? चिकन खायलीस? भाई फाइनली फ्रेश हो गए अँड आता मी आलो आहे माझ्या भावाच्या आणि माझ्या वहिनीच्या घरी. इन इंग्लिश, माय ब्रदर अँड माय सिस्टर इन लॉ, आय थिंक सो. व्हेरी बॅड विथ रिलेशन्स. सो ॲक्च्युली ते इथे कोल्हापूरमध्ये राहतात. माझा भाऊ इथे बँकेत कामाला आहे आणि तो म्हणजे त्याची ट्रान्सफर इथे झाली आहे. सो ही लिव्स हिअर. And the most important person why I'm here and what is the event is actually my niece. Yes, my niece, my भाची प्रीशा, जिसको तुमने बहुत बार स्टोरीज पे देखा है. इंस्टाग्राम पीपल नो हर. एक दो रील भी मैंने उसके साथ डाली है बिकॉज इट्स हर बर्थडे. चीटर आहे. काय केलं डॅडीने? डॅडीला वाटतं मी 2 million days 5 होणार. काय होणार? 1 year 5 year होणार. अच्छा 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 असं म्हणाला तो. नंतर मी 6 year. ओ मग 7, मग 8, मग 9, मग 10. अरे असं नाही. मग कसं? अभी एक्चुअली उसका स्कूल है. सो शी हॅज टू लीव फॉर स्कूल. तर प्रेपरेशन वगैरे सगळं करावं लागणार आहे. बट मला या बड्डेला यायचंच होतं स्पेसिफिकली इज बिकॉज उसका 5th बर्थडे है अँड दिस इज द फर्स्ट टाइम आय एम अटेंडिंग हर बर्थडे. मी ते 4 बर्थडेज मिस केलेत. मी कधीच सेलिब्रेट नाही करू शकलो बिकॉज सम ऑफ दी अदर काम असायचं, इव्हेंट असायचं किंवा मी बाहेर असायचो. बट फायनली ॲक्च्युली आता पण वेळ नव्हता. एकच दिवस आहे माझ्याकडे. उद्या आय हॅव टू गो टू अनदर सिटी. ती कोणती ती मी नंतर सांगणार आहे एंड ऑफ द ब्लॉगला. सो मी बोललो की कसा बसा वेळ काढू, इकडे येऊ, सेलिब्रेट करू आज. अँड बघू, जरा मजा करू, जरा फॅमिली टाइम बहुत हो गया. जरा US UK बहुत घूम गए. अभी जरा कोल्हापूर जरा फिरू. कोल्हापूरमध्ये काय आहे जरा बघू. ॲक्सेंट बरोबर आहे ना का चुकली आहे ते तुम्हीच कॉमेंट्समध्ये सांगा. आता मला माहीत नाही. मागे बोलतात बघ ना. बाय. अयो अया सोड. टाटा, भेटतो. भाई एकदम फ्लॅशबॅक हो गया. मतलब मी पण रिक्षाने जायचो. ॲक्च्युली मी बसनी नाही जायचो. रिक्षा 2 वर्ष पप्पांनी मला लावलेली. माझी जी शाळा होती ती 10 मिनटावरच होती बाय वॉक. बट तरी पप्पांनी 2 वर्ष बोलले रिक्षातून जा. ते रिक्षावाले काकाशे 10-12 पोरांना रिक्षात बसून वगैरे असे सगळे जायचे. असं एक लाकडाचा कडप्पा वगैरे टाकायचे आणि मग सगळे त्याच्यात पोरं बसून तिकडे जायचे. बट वेगळीच मजा यार. आता स्कूल बस वगैरे. अँड बर्थडे के दिन जो मजा आता था स्कूल जाने को, त्याच्यासाठी स्पेसिफिकली मी खाली आलो तिला सोडायला. ते बघायला तिच्या चेहऱ्यावर जी खुशी होती की सगळेजण हॅपी बर्थडे विश करतात. शी फील सो इम्पॉर्टंट. आणि शाळेत गेल्यानंतर पण टीचर वगैरे ऐसा सब इम्पॉर्टंट फील कराते. सब लोग हॅपी बर्थडे वगैरे. डब्याला पण काहीतरी स्पेशल आइटम असतो. बेस्ट फ्रेंड के साथ ऐसा दूसरी डिवीजन में जाके या खुद के क्लास में जाके टॉफीज वगैरे बांटणं. आणि ती वेगळीच फिलिंग आहे यार एकदम. आणि एवढं इम्पॉर्टंट फील करवतात त्या दिवशी की असं वाटतं की नरेंद्र मोदी आपण इधर इम्पॉर्टंट पर्सन आहे इन द होल वर्ल्ड. तर बाप वाटतं असं सगळं बघून. एकदम नॉस्टॅल्जिया फील हो गया यार ये सब देख के. सो आता आपण आलो आहे महालक्ष्मी मंदिरला. भाऊ बोला की इथे जाऊन ये. सो पटकन आलो. पाऊस पण
सुरू झाला आहे, येतोय जातो काय कळत नाही. बट मी बोललो की ही एक जागा आहे, ही करून घेऊ पटकन. मला तसं काय माहीत नाही जास्त कोल्हापूरचं. सो तो बोलला हे करून घ्या, त्याच्यानंतर किधर तो स्पेशल जगह जाते खाने के लिए. सो हे करून घेतो आहे आता. अँड बघू एका दिवसात जेवढं कवर करता येईल तेवढं कवर करू. बिकॉज नंतर एकदा प्रिशा घरी आली शाळेवरून तो फिर अपने वांदे है, वो अपने को नहीं छोडेगी. तो सो आता जस्ट दर्शन झालं आमचं महालक्ष्मी मंदिरमध्ये. आत ऑफकोर्स शूट नाही करू शकत, पण खूप बरं वाटलं यार. मला असं वाटतं की मी लहानपणी आलो आहे, मला माहीत नाही ॲक्च्युली लक्षात नाही आता, बट लहानपणी आय थिंक मी या मंदिरात आलो आहे. अँड खूप छान सेटअप होता, खूप छान अरेंजमेंट होती आणि मूर्तीला बघून पण खूप बरं वाटलं. आणि यार जे कन्स्ट्रक्शन वगैरे केलं ते एकदमच ओल्ड आहे आणि खतरनाक केलं यार. ते दगडाचे कार्विंग्स वगैरे भाई खूपच शॉक देतो असं या गोष्टी सगळ्या मला बघून, आणि मला या गोष्टी खूप आवडतात. बट आता आपण आलो आहे सो प्रिशाला घ्यायला आलो शाळेत, तिला सरप्राईज करायला. ती शाळा सुटली सो बोललो की पटकन जाऊन तिला सरप्राईज करू. आणि प्रिशाला पार्लरमध्ये सोडून संध्याकाळी तिचा बड्डेचा इव्हेंट आहे. सो जरा तिला हिरोईन वगैरे बनावं लागेल, म्हणून तिला तिकडे पार्लरमध्ये सोडून आम्ही आलो आहे देहातीमध्ये. खूप ऐकलं आहे कोल्हापूरच्या देहातीबद्दल आणि इकडच्या पांढऱ्या तांबड्या रस्स्याबद्दल. बेल्टमॅन पण आहे आपल्याबरोबर, बट ते व्हेज थाळी खात आहेत बिकॉज त्यांचा आज वार आहे. मी मागवली होती चिकन मसाला थाळी, ज्याच्यात असतं चिकनचा रस्सा, एक करी, पांढरा तांबडा रस्सा, थोडीशी कोशिंबीर, चपाती किंवा भाकरी आणि इंद्रायणी भात. आणि मी सुरू केलं पहिल्या घासापासून आणि तिकडेच मी बोललो किती दिवसानंतर असा ऑथेंटिक कार्यक्रम जो खाल्लेला एवढं बरं वाटलंय. आणि हा इंद्रायणी भात मला एवढा आवडतो. ह्याच्यात तूपचा कार्यक्रम असतो आणि असं चिकट आणि त्याच्यात असं ग्रेव्ही टाकून असं भात खायला जी मजा येते, बाबा बरं वाटलं. एकदम मन प्रसन्न झालं आणि असं एकदम जन्नत टच करून आलेलं असं वाटलेलं आहे. सो मित्रांनो जस्ट आता सावजी बोलतो देहातीमधून बाहेर पडलेलो आहे आणि आपल्याला इथे कोल्हापूरचे ओजीज भेटायला आलेले आहेत. सगळे ओजीज आहेत. अँड हे आपले जे परम मित्र हे सुमित पाटील. आलो धन्य झालो मी. माझा ब्लॉग पोहोचतोय मला माहिती आहे लोकांपर्यंत, बट आता कोल्हापूर मध्ये तरी पोहोचेल. नक्की सुमित पाटील आहे भाई, ग्रीन स्क्रीनचा बादशाह आहे. म्हणजे मीम मध्ये काहीतरी नवीन बघायला भेटलं. मी मीम बनवायचो भाडीपासाठी आणि त्याच्यानंतर हा आला आणि ह्याने वेगळी जादू काहीतरी पसरून टाकली इंटरनेटवर आणि अजूनही करतोय. तर मला खूप छान वाटतं. म्हणजे असं काहीतरी हा विचित्र टॅलेंट आहे आणि हा खूपच छान टॅलेंट आहे आणि मला खूप आवडतोय तो. सो आम्ही ही पहिली बॅचकडे बघून आम्ही शिकलो. सो असं काय आहे का, काय कोल्हापूरचं काय शिकायला आहे का काय? नक्की. तुला काय कोल्हापूरात काय बोलायला? मला बोलायला येत नाही, पण कसं काय ऍक्सेंट काय पकडायची, कसं काय आता US UK झाला, आता काहीतरी कोल्हापूरचं काहीतरी पकडायचं काय? सगळ्याला ईस लावायचं. आईस काय करायलीस, काय करायलीस, चिकन खायलीस, जेवलीस, कसं हायलीस, बायलीस. आईस का लावते सांगा मी? आईस कारण आमचं इकूल आहे. मग दोन्ही पण इकडच होते काय? हो. 7:30 बिकॉज आपण मध्ये झोपून गेलो. अगेन जेटलॅग काय सोडत नाही आपल्याला. 3 तास मला वाटतं झोपलो. आल्यानंतर 4 वाजता आलो आणि 7 वाजेपर्यंत आता झोपलो. अँड आता ऑफकोर्स प्रिशाचा बर्थडे इव्हेंट आहे. सगळे निघालेत. मी पण आता उठलो आणि जरा फ्रेश वगैरे होऊन निघालते आहे वहाँ पे. काय खाता येईल का नाही काय माहीत नाही. बिकॉज देहातीने तर डायरेक्ट असं म्हणजे भाई डायरेक्ट ॲक्च्युली मी असं पोचलो वरती. खूप बरं वाटलं खाऊन. आणि अजून तुम्ही खूप रेकमेंडेशन्स पाठवलेत. करण माने भाई आपले जे UKचे इंटरनेटचे बादशाह आहेत, ज्यांनी इंटरनेट आपल्याला दिलं, ते मला बोलले की इथे लोणी डोसा ट्राय कर. आणि सुमित पाटील मला मिसळबद्दल बोलला. विसरलो मी, सोलाकडे मिसळ अशी काहीतरी आहे. ती आता नसेल ऑफकोर्स, बट मे बी उद्या सकाळी इथून निघताना मी ट्राय करेल. बट आता जरा पटकन फ्रेश होऊन आपल्याला जावं लागेल. बिकॉज नाहीतर प्रिशा फालतूमध्ये बॉम्ब करेल, रडेल आणि मग सीन आणि मग ती हिरोईन जी परफॉर्मन्स करेल ते बघवणार नाही, कुणालाच नाही बघवणार. सो बड्डेच्या दिवशी आज लफडी नको, पटकन तयारी करू आणि निघूया आपण. चला. लहान मुलांची मला तेवढी सवय नाहीये,
पण जेव्हापासून ही आयुष्यात आली आहे एक वेगळंच कनेक्शन झालं आहे. दादा वहिनीला कामामुळे बाहेरच राहावं लागतं आणि त्यामुळे माझी आणि प्रेशाची भेट जास्त होत नाही. आणि जेव्हा केव्हा ती मुंबईला येते मी प्रयत्न करतो की मी घरी राहील, बट मुंबईला असल्यावर फक्त काम आणि काम आणि काम असतं. कधी कधी अशी पण वेळ येते की मला खोटं बोलून बाहेर जावं लागतं की तिला कळलं नाही पाहिजे की मी कामामुळे बाहेर चाललो आहे. मला असं बोलावं लागतं की अरे मी खाली चाललो, इथेच चाललो, आलो 5 मिनटात आलो, काय पाहिजे तुला खायला मला सांग, आलो घेऊन. माझा हा बड्डे पण मिस होणार होता कारण ऑलरेडी जस्ट UK वरून आलो आहे. खूप दगदग झाली आहे, आता खूप दगदग होणार आहे बिकॉज मराठी मूवीचं प्रमोशन आहे, त्याचे इंटरव्ह्यूज वगैरे लाईंड अप आहेत, सो त्याची तयारी करायची आहे. बट काय माहीत नाही, 9 तारीख ही परफेक्ट एम्प्टी होती. त्या दिवशी काही इंटरव्ह्यूज लाईंड अप नव्हते. मी बोललो की जाऊ आणि तिला बरं वाटलं आणि मला बरं वाटलं ते बघून. या कामामुळे घरच्यांना वेळ देता येत नाही, मित्रांना वेळ देता येत नाही, स्वतःला वेळ देता येत नाही. कंप्लेंट नाही करते, आवडते मला माझी लाईफ, माझं करिअर जसं चालू आहे. बट हे थोडे इश्यूज आहेत, ते मला वाटतं आय थिंक दिस इज द पार्ट अँड पार्सल ऑफ दिस करिअर, ऑफ माय करिअर. आणि मी ते चूज केलं तर मी ते जास्त कंप्लेंट नाही केलं पाहिजे. बट येस ऑफकोर्स बरं वाटलं असं पहिल्यांदा. ॲक्च्युली खूप दिवसानंतर मी, पप्पा, आई बाहेर आलो आहे. लास्ट टाईम मला तरी आठवतं मी आणि आई आणि पप्पा आम्ही जे बाहेर गेलेलो आहे ते लंडनलाच गेलेलो आहे, असे म्हणजे ट्रिपवर. आणि ती 2022मध्ये होती, त्याच्यानंतर गेलोच नाही आहे. घरी असून मी घरच्यांबरोबर जास्त टाईम नाही स्पेंड करत बिकॉज काही ना काहीतरी विचार चालू असतात. मंडे टू सॅटर्डे तेच चालू असतं. फक्त संडे कुठेतरी एक दिवस असतो जिथे मी जरा घरात सेन असतो, बाकीचे सगळे दिवस चालू असतं. बट असं बरं वाटलं जरा फैमिली टाइम थोड़ा स्पेंड करके. इतना जो धावपळ हो गया अपना US UK का, उसके बाद अभी ऐसा बेसिक कोल्हापूर में येऊन कोल्हापूरच्या लोकांना भेटून असं पांढरा तांबडा तोडून अजून खूप लोकांना भेटायचं आहे. तुम्ही माहिती आहे मला कॉमेंट केलेत कोणाकोणाला भेटायचं आहे, काय काय बघायचं आहे. आणि ऑफकोर्स दिस इज नॉट द लास्ट ट्रिप ऑफ कोल्हापूर. मी परत येणार आहे कोल्हापूरला. अँड आपलं जे पुढचं डेस्टिनेशन असणार आहे, जे नेक्स्ट जिथे आपण उद्या जाणार आहे ते आहे पुणे. तिथे पण आय एम सॉरी एकच दिवस असणार आहे मी. बट पुण्याला बघू काय खायला भेटतं. खायला भाई मला खूप आवडतं. सगळ्या सिटीज कंट्रीजमध्ये गेल्यावर पहिलं महत्त्वाचं आहे आपल्याला, त्याशिवाय आपल्याला झोपच नाही लागत. अँड द कॉमेंट ऑफ द डे ऑफ द लास्ट ब्लॉग इज फ्रॉम ऑस्कर पापा 8. भाई बॅक ऑन द प्रेझेंटेशन साईड. जरा बाय विकली दाढी मिशी क्रिस्प ट्रिम ठेवशील तर खूप मस्त प्रेझेंटेबल राहतील ब्लॉग्स. पण इंडियामध्ये तर आरामात करू शकतो विदाउट एक्सपेन्सिव्ह स्टाइलिश. लव द ब्लॉग्स ब्रो, थँक्यू सो मच ब्रो. अँड असं काही नाही की लंडनमध्ये मैंने ये कार्यक्रम किया नहीं बिकॉज पैसे नहीं थे, पैसे थे ऑफकोर्स करना था, लेकिन वेळ नव्हती भेटत. थकून जातो व्लॉग्स एडिट करून. आपली चांगली स्ट्रीक चालू आहे ती मला मेंटेन करायची है. ये भी करना था लेकिन बग्स जो अपना भाई है वो गया है भोपाल फ्रेंड की शादी में. सो माझं मन नव्हतं करत कुठे दुसरीकडे जाऊन करायचं. मी बोललेलो मँगो सलूनमध्ये जाऊन करेल, बट अगेन वेळ नाही भेटला. आणि हा कार्यक्रम मुंबईला जाऊन ठीक होईल. फर्स्ट थिंग आई एम गोइंग टू डू इज दैट बग्सला भेटून सब करने का, बिकॉज अपना प्रेमियर वगैरे भी है ना पिक्चर का, तर जरा कसं जरा रेडी वगैरे राहिलं पाहिजे. हां तुम लोग भी याद रखो, तिकीट वगैरे बुक करून ठेवा पिक्चरचं. पहिलंच सांगतोय थिएटरमध्ये शिट्टी वाजली पाहिजे. सो आय होप यू लाईक दिस व्लॉग एंड प्लीज़ लाइक शेयर सब्सक्राइब. लास्ट व्लॉग आई नो थोड़ा इशू हो गया था कॉपीराइट, वो जियो ट्रेलर में डालेगा, उसके लिए बहुत लोगों ने देखा नहीं है. बट इफ़ यू हैव नॉट वॉच इट प्लीज़ डू दैट. सो आई होप यू लाइक दिस व्लॉग. लास्ट व्लॉग जो था उसमें कॉपीराइट का इशू था, इसलिए बहुत लोगों को दिखा नहीं वो व्लॉग. बट नाउ यू कैन वॉच इट बिकॉज कॉपीराइट इशू तो काट लिया अपन ने. अभी वो टीज़र पे कॉपीराइट इशू आ गया था तो वो निकाल दिया. तो नाउ यू कैन वॉच इट. प्लीज़ लाइक शेयर सब्सक्राइब. वी हैव रीच 140K. थँक्यू सो मच गाईज. हळूहळू वाढत आहेत आपले. खूप बरं वाटतं आहे, खूप चांगलं मोटिवेशन भेटतं आहे. अजून करत राहा असंच. फॅमिलीबरोबर टाईम स्पेंड करा, बरं वाटतं. बिलीव्ह इन मॅजिक अँड अस्ताला पुढे मिळतंय कल.